नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉब्समध्ये तुमचे स्वागत आहे. बघू शकता म्हटलं खूप मोठी वॅकन्सी दिलेली आहे मित्रांनो. कॉमन रिक्वायरमेंट एक्झामिनेशन होणार आहे आणि कुठल्या डिपार्टमेंटचे बघा भारतातील जेवढे एम्स आहेत आणि अदर सेंट्रल गव्हर्नमेंट जे इन्स्टिट्यूट किंवा बॉडी आहेत मित्रांनो, त्याची एकच एक्झाम होणार आहे मित्रांनो आणि खूप मोठी वॅकन्सी आहे. बघू शकता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट मित्रांनो, बघा शेवटची तारीख म्हटलं 3 जुलै 2026 दिलेली आहे मित्रांनो आणि यामध्ये एक्झाम पण दिलेली आहे. कधी होणार आहे तुमची बघा 25 ते 27 जुलै 2026 दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो खूप मोठी वॅकन्सी आहे. 60पेक्षा जास्त पोस्ट आहेत मित्रांनो आणि विशेष म्हणजे हे प्रत्येक राज्याची वॅकन्सी आहे मित्रांनो. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट जे प्रत्येक राज्यात आहेत, एम्स किंवा अदर त्यामधली हे वॅकन्सी आहे मित्रांनो. बघू शकता त्याचा सिलेबस आणि लँग्वेज दिलेली आहे. कुठल्या लँग्वेजमध्ये पेपर होणार आहे आणि कुठल्या पोस्टसाठी स्किल टेस्ट होणार आहे मित्रांनो, हे पण यांनी सांगितलेले आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं 60पेक्षा जास्त पोस्ट आहेत. म्हणजे 60पेक्षा जास्त पोस्ट आहेत मित्रांनो, पण वॅकन्सी भरपूर आहेत. आणि बघा प्रत्येक पोस्टचा सिलेबस दिलेला आहे. जसं म्हटलं तर बघा असिस्टंट डेंटिशियन पोस्ट आहेत. याचा सिलेबस दिलेला आहे. ते पण एम्स वाईज सिलेबस दिलेला आहे मित्रांनो आणि इन्स्टिट्यूट वाईज सिलेबस दिलेला आहे. याची जी PDF आहे मित्रांनो, ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे मित्रांनो आणि तिथे शॉर्टमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. बघा मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरी वाईज पण इथे जागा दिलेल्या आहेत आणि ते पण प्रत्येक पोस्टच्या मित्रांनो. आणि मी आधीच सांगितलं याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट्सवर खूप साऱ्या पोस्ट आहेत मित्रांनो. LDC, UDC, ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट मित्रांनो, खूप साऱ्या पोस्ट आहेत. तुम्ही हा फॉर्म नक्की भरा मित्रांनो. मित्रांनो, या फॉर्मच्या फीजबद्दल बोलायचं झालं तर बघू शकता मित्रांनो, OBC आणि ओपनसाठी म्हटलं 3,000 फीज आहे. SC, ST आणि EWSसाठी म्हटलं तर 2400 फीज आहे आणि PWS कॅन्डिडेटसाठी म्हटलं तर फीजमध्ये सूट आहे. आणि मित्रांनो SC, STचे जे कॅन्डिडेट मित्रांनो, यांनी हा फॉर्म नक्की भरा. फीजमध्ये तुम्हाला मित्रांनो एक्झाम तुम्ही अटेम्प्ट केली, जशी रेल्वेची एक्झाममध्ये फीज परत येते मित्रांनो, तशीच पण तुमची पण फीज परत येणार आहे मित्रांनो. आणि एक विशेष बाब म्हणजे मी स्वतः सांगणार आहे मित्रांनो, यामध्ये फीज जास्त असल्यामुळे कॉम्पिटिशन एकदम नाममात्र आहे मित्रांनो आणि खूप कमी फॉर्म येणार आहेत. तर तुम्ही हा चान्स सोडू नका आणि ऑल इंडिया वॅकन्सी आहे मित्रांनो. अशाच नवीन अपडेट्ससाठी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीसाठी मित्रांनो स्वराज्य जॉब्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. धन्यवाद मित्रांनो.